दोन मैत्रिणी असतात. एकीचं नाव सुलभा व दुसरीचं नाव मीना असतं. दोघी जीवश्च कंठस्थ मैत्रिणी होत्या. कुठेही फिरायला गेल्या तर एकत्रच जात असत. एकदा त्यांनी कुठेतरी लांब फिरायला जायचा प्लॅन केला. ठरल्याप्रमाणे त्या दोघीही घरी सांगून आपल्या स्कूटीवरून एका चौपाटीला जातात. तिथे मज्जा मस्ती करण्यात वेळ केव्हा निघून जातो त्यांना कळतच नाही. त्यांना घरी पोचायला रात्र झाली होती. त्या दोघी येत असताना त्यांना वाटेत एक टपरी दिसते. मीना म्हणते, मला तहान लागली, आपण पाणी बॉटल घेऊ. त्या स्कूटी थांबवतात आणि मीना स्कूटीवर उतरत टपरीवर जाते. टपरीवर गर्दी असते. सुलभा स्कूटीजवळच थांबते व आजूबाजूला बघत असते. जवळच एक मोठं वडाचं झाड आपला डेरेदार घेर पसरून शांत उभं होतं. त्या मागेच एक भिंत दिसत होती आणि ती मनात म्हणते, हिला पण आत्ताच काय पाणी बॉटल हवी होती काय? ती कंटाळून आजूबाजूचं निरीक्षण करत होती. थोड्या अंतरावर एक माणूस उभा होता. सुलभाकडे बघत होता. सुलभा त्याला बघितलं करत दुसरीकडे नजर वळवते. तितक्यात तो तिला विचारतो, इथे काय करते? ती रागात त्याच्याकडे बघते आणि बोलते, तुला काय करायचं आहे? तो बोलतो, इथे या वडाच्या झाडाखाली भूत वगैरे असू शकतं. ती बोलते, माझा या सगळ्यावर विश्वास नाही. हे सगळं बोलणारे आणि सांगणारे मला तुम्ही कोण आहात? तरीही तो पुढे बोलतो, ती भिंत दिसते ना, त्याच्या पलीकडे बाजूला स्मशानभूमी आहे. ती आता चिडून बोलते, निघा तुम्ही इथून. तसा तो माणूस गायब होतो. मनात नसताना सुद्धा सुलभाचं त्या भिंतीकडे लक्ष जातं. तर तिच्या मनात थोडीशी भीती उत्पन्न होते. मीना आता पाणी बॉटल आणायला गेली. त्या टपरीजवळ बघू लागली. सुलभा बघते तर काय, टपरी बंद होते आणि मीना बाहेर उभी असते. कोणाशी तरी बोलत असते, पण समोर तर कोणीच नसतं. म्हणून तिने बाजूला नजर टाकली. आता ती थरथर कापत होती. तेवढ्यात अचानक कुत्रा भुंकायला लागतो. ते बघून ती अजूनच घाबरून जाते. एवढ्या रात्री अचानक कसा काय इकडे आला कुत्रा? तो वडाच्या झाडाकडे बघून जोर जोरात भुंकू लागला. ते ऐकून अजून कुत्रे जमा झाले आणि भुंकू लागले. आता तिच्या अंगाचं पाणी झालं होतं. मनात बोलत होती, कुठे गेला तो नालायक माणूस माझ्या मनात भीती घालून? तेवढ्यात तो तिच्या एकदम बाजूलाच दिसतो. ती घाबरते. तू परत कसा आला? आणि हे कुत्रे काय एवढे भुंकताय? तो बोलतो, त्यांना भूत दिसत असेल म्हणून भुंकत असते. जनावरांमध्ये अनोखी शक्ती असते हे सगळं बघायची. ती माणसात नसते. माणसं भूत बघू शकत नाहीत. आता तिने कुत्र्याजवळ बघितलं. तो सांगू लागला, कुत्रे भुंकू लागले म्हणजे आत्म्याला आता कुणाचा तरी बळी पाहिजे असेल. कदाचित त्याला कुणीतरी आवडत असेल. आवडलेली कोणतीही गोष्ट आत्मा सोडत नाही. ते ऐकून ती रागाने लाल होते आणि त्याला शिव्या द्यायला लागते. तसा तो माणूस गायब होतो.
आता ती पूर्णपणे बिथरली होती. तेवढ्यात मागून खांद्यावरती तिची फ्रेंड मीना हात ठेवते. तसं सुलभा घाबरून जोरात किंचाळते. मला सोड, मला सोड असं बोलते. तेवढ्यात तिची फ्रेंड मीना बोलते, अगं काय झालं, कशाला ओरडतेस? सुलभा पूर्ण घामाने भिजून जाते आणि रडायला लागते. मला आता खूप भीती वाटायला लागली आहे. आपण लवकरात लवकर घरी जाऊया. तसे त्या दोघीही स्कूटीवरून घरी जायला निघतात आणि एकदाचे घरी पोचतात. सुलभाच्या घरी जातात. घरात शिरतात तोच सुलभा बेशुद्ध होऊन पडते. तिला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात. ती दुसऱ्या दिवशी शुद्धी देते. तिचे आईवडील खूप घाबरतात. अचानक बेशुद्ध व्हायला झाले काय हेच त्यांना कळत नाही. ते सुलभाला विचारतात, अगं काय झालं, तू कशी काय बेशुद्ध पडली? तसं तिला काल घडलेलं सगळं आठवतं. ती उठून हॉस्पिटलच्या खिडकीजवळ जाते आणि खाली बघते तर कालचा माणूस तिथेच उभा असतो. ती रडायला लागते. तिच्या आईवडिलांना काय झालं काहीच समजत नव्हतं. मग ती रडत रडत सर्व सांगायला सुरुवात करते. काल रात्री जो माणूस भेटला होता तो खाली उभा आहे हे ऐकून तिचे आई वडील पण घाबरतात. तो मला मारायला आलाय असे ती सांगू लागते. तसे वडील बघायला जातात तर तिथे कोणीच नसतं. ते तिला सांगतात तिकडे कोणीही नाही. तिला समजावून झोपवतात. तसे तिच्या स्वप्नात तिचा गळा दाबतात कोणीतरी. असं वाटून ती दचकून जागी होते. खूप घाबरलेली असते. त्या काल जवळ उभ्या असणाऱ्या माणसाचं बोलणं तिला आठवतं. तिला तो आत्मा आता जिकडे तिकडे दिसू लागतो. ती सैरभैर होते. आत्मा सांगतो तसे ती आता वागायला सुरुवात करते. उठून बसते आणि आईवडिलांना सांगते मी फ्रेंडजवळ जाते. ते तिला अडवतच असतात पण ती कोणाचंच ऐकत नाही. ती स्कूटी घेऊन निघते आणि काल जिथे हे सगळं घडलं होतं त्याच जागेवर जाते. त्या वडाच्या झाडाखाली उभी राहते आणि स्वतःच्या गळ्याला त्या वडाच्या पारंब्यासोबत लटकून फास लावून घेते. तो आत्मा शेवटी तिला घेऊनच गेला होता सोबत. तिचे आई बाबा तिच्या पाठोपाठ गाडी काढून येतच असतात की त्यांना वाटेतच सुलभा लटकताना दिसते. ते तिला बघून जोरात रडतात.